श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी भक्तांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. माझ्या सर्व शिवभक्तांना कसे आहात सर्वजण? आशा करते सर्वजण मजेत असाल, मस्त असाल, हेल्दी असाल. मी प्रिया, इंडियन मॉम प्रिया या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. तर आज आपण की मी जे 18 दिवस वेट लॉस 18 दिवस जो डाएट घेतला होता त्यामध्ये मी मॉर्निंगला ब्रेकफास्टमध्ये किंवा माझी मॉर्निंग कशी होत होती, मी काय करत होते, हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाचा टप्पा असतो. ज्यावेळेस आपण वेट लॉस करतो ना, त्यावेळेस आपला नाश्ता, आपला ब्रेकफास्ट किंवा आपली मॉर्निंग सगळ्यात महत्त्वाची असते. कारण दिवसाची सुरुवात ही आपल्या मॉर्निंग पासून होती. आपलं पहिलं मील हे असतं, ते आपला नाश्ता असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर पहिलं मील जर आपलं चुकलं तर आपल्या वेट लॉस व्हायला आपल्याला खूप डिफिकल्ट जातं. त्यामुळे मी आज तुमच्यासोबत मी जे काही घेतलेलं होतं ब्रेकफास्टमध्ये ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या अगोदर सांगते, मी कोणतीही डायटिशियन नाहीये किंवा मी डॉक्टर नाहीये किंवा काही नाही. जे माझ्या बॉडीला सूट झालं आहे किंवा मी जे पोस्टपार्टम मध्ये घेतलं त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला बघूयात. तर सकाळी मी माझी मॉर्निंग 7 सव्वा 7च्या दरम्यान होत होती. मी सगळ्यात लवकर वगैरे काही मी उठत नव्हते, कारण मी वॉक वगैरे काही घेत नव्हते. उठल्यानंतर मी ब्रश करण्याच्या अगोदर विदाऊट ब्रश करता मी एक ग्लासभर, असा मोठा ग्लासभर मी काय करत होते, कोमट पाणी घेत होते. त्यामध्ये मी म्हणजे मी मॅजिकल ड्रिंक म्हणून किंवा एक डिटॉक्स पावडर बनवलेली आहे. ते डिटॉक्स पावडर मी 1 चमचाभर टाकत होते आणि ते डिटॉक्स पावडर मी एक अर्धा लिटरचा ग्लास आहे, तो ग्लासभर मी पाणी विदाऊट ब्रश करता पित होते. त्यासोबत 1 चमचाभर मी मेथीदाणे भिजवत होते रात्रभर आणि ते भिजवलेले मेथीदाणे मी 1 चमचाभर विदाऊट ब्रश करताच हे घेत होते. त्यानंतर मी काही घेत नव्हते. अंघोळ केल्यानंतर माझा मुलीचा टिफिन वगैरे सगळं काही झालं, सगळं व्यवस्थित झाल्यानंतर बाळाची थोडीफार केअर झाल्यानंतर निवांत मी 9च्या आसपास ड्रायफ्रुट्स घेत होते. एक 4 ते 5 मी बदाम घेत होते भिजवलेले आणि 2 अक्रोड घ्यायचे. त्या व्यतिरिक्त काही घेतले नाही. एवढं मी सकाळून पहिल्यांदा अंघोळ केल्यानंतर सगळं कामं वगैरे आवरल्यानंतर मी हे घेत होते. त्यानंतर अर्ध्या तासाच्या गॅपनी मी चहा सोडलेला नव्हता, कारण चहाशिवाय माझी मॉर्निंग होत नाही किंवा मला फ्रेश वाटत नाही. एका दिवशी मी चहा घेतला नाही, ते डाएट करायचं म्हणून, पण माझं दिवसभर नंतर डोकं दुखत राहिलं. म्हणजे मला हॅबिटच आहे चहाची. सो मी चहा काही सोडला नाही, पण साखरेचं प्रमाण थोडं कमी केलं आणि 1 कपभर मी असा चहा घेतला. 9:30च्या आसपास मी चहा घेत होते. चहा झाल्यानंतर एक प्रत्येक गोष्ट खाल्ल्यानंतर, केल्यानंतर आपल्याला एक 10-15 मिनिटाचा गॅप घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट जे मील असतं का ते आपल्याला घ्यायचं आहे किंवा जे नेक्स्ट आपण जे खाणार आहोत किंवा पिणार आहोत ते घ्यायचं. त्यानंतर मी माझा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करत होते आणि ब्रेकफास्ट हा एकदम हेल्दी करायचा. कधीच फ्राईड किंवा फास्ट फूड असं काही घेत नाही. मी चहा घेत होते, पण चहासोबत मी बिस्किट घेत नव्हते. फक्त चहा घेत होते आणि ब्रेकफास्टमध्ये मी भिजवलेले हिरवे मूग आहे त्याचा डोसा बनवत होते. तर तो डोसा बनवत असताना पण मी फक्त तसंच न बनवता त्याच्यामध्ये पालकाची भाजी कधी, बीट कधी, काकडी, भोपळा हे असं मिक्स करायचे. जर काहीच नसेल ना किंवा संध्याकाळी मूग भिजवायचं हे मला जमलं नाही ना, तर मी काय करायचे, आपला बेसन आहे ना, बेसनाच्या पिठामध्ये 2 चमचे अगदी बेसन फक्त घेत होते आणि त्या बेसनामध्ये जी कोणती भाजी असेल ना माझ्याकडे अवेलेबल, कोबी म्हणा, काकडी, गाजर काही असेल ना, ते सगळं मिक्स करायचे त्याच्यामध्ये आणि त्याचा पराठा बनवायचे किंवा छोट्या-छोट्या टिक्की बनवायचे. 2-4 टिक्की बनायच्या. त्या मी 1 वाटी दह्यासोबत घेत होते. तुम्हाला पॉसिबल असेल दह्यासोबत घ्या, नसेल तर तुम्ही सॉस सोबत जरी घेतले ना तरी चालू शकतो. पण आपल्याला प्रोटीनची कमतरता ही आपले दह्यामधून पूर्ण होते. त्यामुळे मी दही घेत होते. एक छोटी वाटी केलेली होती आणि त्याच वाटीचं मी मेजरमेंट ठेवलं होतं. मी ती वाटीभर दही घेत होते आणि मुगाचा 1 डोसा घेत होते. फक्त एकच डोसा घ्यायचे आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या टाकत होते आणि असं म्हणजे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स असं त्या म्हणजे म्हटलं तर जे डिटॉक्स पावडर बनवलेली होती ना मी, ती पावडर मी त्यामध्ये टाकायचे. त्यामुळे माझ्या आणखीच फॅट लॉस व्हायला खूप मदत झाली आणि असा मी हेल्दी माझा नाश्ता करत होते. ते झाल्यानंतर मी लगेच मी 11 वाजेपर्यंत 1.5 लिटर एवढं पाणी पिऊन घेत होते. माझी मॉर्निंग अशी एकदम हेल्दी व्हायची आणि पोट पण माझं खूप असं भरल्यासारखं राहायचं.
कधीही आपण फास्ट फूड घ्यायचं नाही. घेताना सकाळून प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट घ्यायचा. त्यामुळे आपलं पोट दिवसभर असं गच्च भरल्यासारखं राहतं किंवा आपल्याला जे मध्ये-मध्ये क्रेव्हिंग्ज होतात का, त्या क्रेव्हिंग्ज अजिबात होत नाही. आणि प्रत्येक दिवशी म्हणजे असं मुगच घ्यावं असं काही नाही. कधी तुम्ही छोले घेऊ शकतात, कधी पोहे घेऊ शकतात, उपमा घेऊ शकतात. पण पोहे ज्यावेळेस बनवतो ना, त्यावेळेस त्यामध्ये शेंगदाणे नाहीत ॲड करायचे. इडली घेऊ शकतात. पण मी शक्यतो तर म्हणजे हिरव्या मुगाचा डोसा आणि बेसन पिठाचा चिला हे 2च ऑप्शन चॉईस केले होते. कारण पोहे काही दररोज माझ्याकडे बनत पण नव्हते. मी हेच घेत होते आणि मला ह्याचाच खूप छान फरक पडला. आणि तुम्हाला जर माझी मॉर्निंग आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मी 11 नंतरचा माझा दिवस कसा असायचा किंवा मी लंचमध्ये काय घेत होते. या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. जय शिवराय, जय शंभूराजे.